हे ओबीसी नेते जे स्वयंघोषित आहेत, सरकारकडे आमदारकी मागतायत, मंत्रीपद मागतायत आणि ओबीसीसाठी लढतोय म्हणून दाखवतायत आणि विरोधकांवर टीका करतायत, ते सगळे स्वार्थी ओबीसी नेते या ओबीसी बांधवांच्या महामंडळासाठी, हक्क अधिकारासाठी चकार शब्द काढतात. 50 कोटी तर सोडा, 50 लाख सुद्धा दिले नाहीत. काय चूक केली गुरव समाजाने, सुतार समाजाने, नाभिक समाजाने, रामेश्वरी समाजाने, लेवा पाटीदार समाजाने, लिंगायत समाजाने? का महामंडळ झाली नाहीत? याच्यावर कोण चर्चा करणार? आणि आजपर्यंत ओबीसीच्या तोंडाला पानच पुसलं. धनगरांचं काय झालं? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते, बाकीचं तर त्यांनी नुसते शब्द दिलेत. प्रत्यक्षात काय इम्प्लिमेंटेशन चर्चा करा, चला. नाही करू शकत, कारण शुद्ध फसवणूक जाहीररित्या केली जाते, याचं फक्त वाईट वाटतं. आणि जे नेते भारतीय जनता पार्टीचं पाणी भरतात, हे ओबीसी नेते, त्याच्यातून या 19 महामंडळासाठी ज्यांच्यासोबत चर्चा झाली असेल, माझा सवाल आहे, गुरव समाज असेल, सुतार समाज असेल, रामोशी असेल, नाभिक असेल, लेवा पाटीदार असेल किंवा लिंगायत समाज असेल, लोहार शिंपी समाज असेल, नेते जर भारतीय जनता पार्टीचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं काम करत असतील, त्यांना तोंड आहे का या विषयावर बोलायला? आणि ज्यांना अध्यक्षपदाचे आश्वासन दिले ते फक्त मला मिळणार आहे हे आशेपोटी सरकारला प्रश्न विचारायला तयार नाहीत. आणि आज ज्यावेळेस बातम्या प्रसिद्ध होतात त्यावेळेस कळतंय नुसत्या चर्चा झाल्या, चर्चेच्या गप्पा मारल्या, प्रत्यक्षात काहीच केलं नाही. 19 महामंडळ फक्त आणि फक्त कागदावर आहे. ही ओबीसीची सरकारनं ठरवलेली पात्रता आहे. आणि हे जर अशा पद्धतीने असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट ती काय, ओबीसीचं हित हेच महाराष्ट्राचं हित आहे, हे लक्षात ठेवा. संख्येनं आणि एकंदरीत मताने सुद्धा प्रामाणिक असणारा ओबीसी हा फक्त निवडणुकीसाठी वापरला जात असेल, आता यांना यांची जागा दाखवण्याची एकंदरीत सरकारला योग्य वेळ आलेली आहे. एकतर काय ते जाहीर करा, अन्यथा खुर्च्या सोडा, असंच म्हणावं लागेल.